नमस्कार. तमसोमा ज्योतिर्गमय. लेखिका ज्योती रानडे. अभिवाचन अनुराधा कर्वे. सई शाळा संपवून घरी आली. बाई गं, या मुलांना शिकवताना जीव दमून जातो अगदी म्हणत तिनं कुकर लावला. दिवाळी अगदी महिन्यावर आली होती. तिला आशिषसाठी नवा 55 इंचाचा मोठा टी व्ही केव्हापासून घ्यायचा होता. सरळ साधा होता आशिष. अपंग असलेल्या आशिषच्या दिलदार स्वभावामुळे तर ती त्याच्या प्रेमात पडली होती. किती कौतुक आहे ना त्याला आपलं. आशिष बँकेत कामाला होता. लंगडा पाय ओढत जाणारा आशिष क्रिकेट बघताना मात्र स्वतःचं व्यंग विसरून जायचा. 2 गोजीरवाणी मुलं होती, नीतू आणि निनाद. त्यांना एका महागड्या इंग्लिश शाळेत घातलं होतं. निनादला क्रिकेटची बॅट हवी होती, नीतूला लेमन कलरचा शरारा. दिवाळी म्हटल्यावर इतरांनाही 4 भेटी देणं आलंच म्हणून ती पैसे साठवत होती. आशिष तिची धावपळ बघत होता. काही वर्षांपूर्वी एका लग्नात तिच्या बहिणीने घातलेला सोन्याचा सेट तिला खूप आवडला होता हे आशिषनं बघितलं होतं. तसा सोन्याचा नेकलेस आणि मॅचिंग भोकरांचा सेट तिला यावर्षीच्या दिवाळीत द्यायचाच असं त्यानं ठरवलं होतं. पण गेल्या महिन्यात नेमकी मुलांच्या शाळेची फी अचानक वाढली, त्यामुळे तो चिंतेत होता. एक दिवस जमवलेले सगळे पैसे घेऊन सई कामानंतर चैतन्य इलेक्ट्रॉनिक्स या टी व्हीच्या दुकानात गेली. ती बरेचदा जाता येता तो टी व्ही सेलवर आला आहे का ते बघत असे. सेल नव्हता, पण आता थांबायला वेळ उरला नव्हता. त्या 55 इंचाच्या टी व्हीवर क्रिकेट बघताना आनंदी झालेला आशिषचा चेहरा तिच्या डोळ्यापुढे येत होता. पैसे द्यायला ती काउंटरवर गेली. अहो, ते नेहमीचे मॅनेजर कुठे आहेत तिनं विचारलं. तेवढ्यात तिला कामावरच्या सदाचा फोन आला. गेली 30 वर्ष सदा शाळेचा शिपाई म्हणून काम करत होता. मॅडम, मी सदा बोलतोय. माझ्या मुलाला गाडीनं धडक दिली. मोडकांच्या हॉस्पिटलात नेलं आहे, पण त्यांनी आधी बरेच पैसे भरायला सांगितलेत. माझा सगळा बोनस दिवाळीमुळे संपला आहे मॅडम. मला द्याल का एक 25-30 हजार रुपये उधार? काळेबाईंना पण विचारलं, त्या आत्ता जमत नाही म्हणाल्या. फार जरूर आहे हो मॅडम, सदा रडत बोलत होता. सई टी व्हीची ऑर्डर न देताच बाहेर पडली. तिनं बरोबर आणलेले पैसे मोडकांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सदाच्या मुलासाठी भरले. सदा आणि त्याची बायको तिच्या पाया पडले. सई मॅडम, माझ्या वेळेला उभी राहिलीस. देव कधीही तुला काहीही कमी पडू देणार नाही बघ, सदा डोळे पुसत म्हणाला. बायको हात जोडून उभी होती. ती संभ्रमात घरी आली. उरलेल्या पैशात मुलांना हव्या असलेल्या गोष्टी घेतल्या, पण मोठा टी व्ही मात्र घरी येणार नव्हता यावर्षी. आता आशिषला नवी पॅन्ट शर्टच देऊ असा विचार करून तिनं टी व्ही पुढच्या वर्षावर टाकला. काळेबाईंचा नवरा 2 वर्षांपूर्वी अचानक हार्ट अटॅक येऊन वारला होता, म्हणून त्यांनाही तिने दिवाळीचे 4 दिवस बोलावलं होतं. दिवाळीचा दिवस उजाडला. अभ्यंग स्नान करून फराळाला बसल्यावर आशिष एक लाल रंगाची बॉक्स घेऊन आला. ती बॉक्स त्यानं सईला दिली. आतमध्ये लखलखणारा सोन्याचा नेकलेस आणि टप्पोरी भोकरं होती. तिनं काळजीयुक्त स्वरात विचारलं, कुठून आणलेस रे एवढे पैसे? तो म्हणाला, घाल ना दागिने, कसे दिसतात ते तरी बघू. तिनं गोंधळलेल्या चेहऱ्यानं दागिने घातले. त्या दागिन्यांनी आधीच सुंदर असलेला तिचा चेहरा अजूनच उजाळला. आशिष कौतुकानं तिच्याकडे बघत राहिला. आशिष, कुठून आणलेस पैसे? तिनं विचारलं. अगं, झाडाला लागलेत, तो हसत म्हणाला. अचानक धनलाभ झाला आहे. तिला काही कळत नव्हतं. तिनं फराळाची तयारी केली. काळेबाई छोटी सुटकेस घेऊन आल्या. मुलांनी त्यांना मिठी मारली. तेवढ्यात बाहेर एक मोठा ट्रक येऊन थांबला. त्यात एक भली मोठी बॉक्स होती. चैतन्य इलेक्ट्रॉनिक्सचा ट्रक बघून ती चपापली. मॅडम, तुमचा 55 इंचाचा टी व्ही जोडून देतो, ट्रकमधून उतरलेला मुलगा म्हणाला. त्यांनी सर्व काही जोडताच मोठ्या स्क्रीनवर क्रिकेटची मॅच दिसू लागली. आशिष आणि मुलांचा आरडाओरडा आणि आनंद बघून
तिच्या डोळ्यातून आसवं वाहू लागली. काळेबाई म्हणाल्या, या दिवाळीत छान घेतलीस ग गिफ्ट. आशिष बघ कसा मुलांहून मूल बनलाय. अहो बाई, मी नाही घेतला हा टी व्ही. कसा आणि कुणी पाठवला कळत नाही. ती गोंधळून गेली. मी सांगते काय झालं ते. अगं सई, सदाचा मुलगा मॅनेजर आहे चैतन्य इलेक्ट्रॉनिक्समध्ये. तुला कधी बोलला नाही का तो? त्याचा अपघात झाला तेव्हा सदाला पुण्याचीच मदत मिळत नव्हती. जो तो दिवाळीचे खर्च करण्यात गुंतलेला. मलाही सदाचा फोन आला होता. पण माझ्या घरात पाणी गळतं आहे ना, त्या दुरुस्तीमध्ये माझे सगळे पैसे खर्च झाले. सदाच्या मुलानं हॉस्पिटलमध्ये तुला त्याच्या बाबांशी बोलताना बघितलं होतं. तो सदाला म्हणाला, या मॅडम कोण? या गेले 4 महिने मोठा टी व्ही सेलवर आला आहे का बघायला येत आहेत. सदानं तुझी सगळी माहिती त्याला दिल्यावर तो म्हणाला, बाबा त्यांना आवडलेला टी व्ही मी त्यांच्या घरी दिवाळीला पाठवणार. आमची कंपनी सगळ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून टी व्ही सवलतीच्या दरात देत आहे. या बाई माझ्यामागे देवासारख्या उभ्या राहिल्या. त्यांना माझा टी व्ही मी भेट देणार आहे. जगलो नसतो तर या अपघातात तो टी व्ही घेऊन काय करणार होतो. सई, असा हा टी व्ही तुझ्या घरी तुझ्या दानशूरतेने आणला आहे. काळेबाईंनी उलगडा केला. दारात सदा, त्याची बायको आणि त्याचा मॅनेजर मुलगा उभे होते. सदा म्हणाला, मॅडम हा आता चालायला लागला बघा. कुबड्या वापरून का असे ना, पण चालतोय तो. तुम्हाला नमस्कार करायला आला. तिनं त्याचे हात पकडून त्याला कोचावर बसवलं. तू सदाचा मुलगा आहेस हे माहीत नव्हतं रे मला. कधी तसं बोलणं होण्याची वेळच आली नाही. पण आज एवढ्या मोठ्या अपघातातून वाचलास याचा फार आनंद झाला आहे बघ. तुझ्या घरात आज पंटी तेवली ही त्याचीच कृपा आहे रे. सईनं आकाशाकडे बघितलं. आशिष कौतुकाने हा सर्व सोहळा बघत उभा होता. स्वतःच्या घासातील घास दुसऱ्याला देणारी सई त्याला नवी नव्हती. सगळं जग सुंदर करण्याचा ध्यास असलेली आपली श्रीमंत पत्नी. बरं झालं तिच्यासाठी यावेळी तरी सोन्याचा सेट घेता आला. तिच्या गळ्यातला नेकलेस आणि कानातली भोकरं पाहून बाई म्हणाल्या, अगं बाई, पाडव्याची भेट मिळाली आहे वाटतं. सई म्हणाली, बाई आशिषनं कुठून आणला हा सेट कोण जाणे. तो सांगतच नाही आहे मला. आशिष म्हणाला, बाईसाहेब काळेबाईंना धन्यवाद द्या. त्या मला सराफाच्या दुकानात भेटल्या होत्या. मी हा सेट बघितला आणि न घेता परत चाललो होतो. बाई म्हणाल्या, आशिष सईनं गेल्या काही वर्षात माझ्यासाठी जे केलं आहे ना त्याला तोड नाही बघ. हे गेल्यावर मी अगदी एकटी पडले होते. त्यावेळी खरंच वाटलं की स्वतःचं मूल असायला हवं होतं. पण सई माझी लेक होऊन माझ्या पाठीशी उभी राहिली. मला तिच्यासाठी काही घ्यायचं आहे. आपण दोघं मिळून अर्धा अर्धा खर्च करून तिच्या आवडीचा एखादा सेट घेऊया का? मला माझं सोनं आईच्या मायेनं तिला द्यावंसं वाटतं बघ. सई घरात जमलेल्या तिच्या माणसांकडे कौतुकाने बघत होती. नसे का रक्ताचं नातं, माणुसकीचं नातं त्याहून मोठं होतं. एकमेकांवर विश्वास असलेली वेगवेगळी माणसं दया, माया आणि प्रेमाच्या धाग्यांनी एकत्र बांधली गेली होती. सईनं लावलेल्या पणत्यांच्या प्रकाशात तिचं घर उजळून निघालं होतं. पण त्याहीपेक्षा अंतरीच्या दिव्यांचा प्रकाश लक्ष लक्ष पणत्यांपेक्षा तेजस्वी होता. त्या पवित्र प्रकाशात फक्त सईचं नाही तर बाकीची 4 घरंही उजळून निघाली होती. सदाचे शब्द तिच्या कानात गुंजत होते. खरंच सांगतो मॅडम, तुमच्यासारख्यांना देव कधी काही कमी पडू देणार नाही. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणत तिनं परमेश्वराला हात जोडले.